मदत केलेली आहे. खरंच आजच्या या स्वार्थी जगामध्ये ना असं स्वार्थ जीव लावणारे भेटायला नशीब लागतेत. आणि मला सांगा ना, तिला काय स्वार्थ आहे का माझ्याकडून? तिला का पैशा पाण्याचा स्वार्थ आहे? उलट तीच खर्च करते. तिला ना पैसे पाण्याचा स्वार्थ माझ्याकडं, ना तिला सोशल मीडियाचा स्वार्थ, ना कशाचा स्वार्थ. तरीसुद्धा बिचारी दुखते. आदित्यताई दुखते म्हणलं की चल सलाईन लावायला लगेच नेते. पण विषय काल काय झाला होता, काल नाही नेलं तिने मला. आणि मी तिला सांगितलं सुद्धा नाही. जाऊन ॲडमिट झाली पण मी तिला सांगितलं नाही. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ, शुभ प्रभात. तर उठली मी ना, आमची सकाळ आज दुसरीकडेच झाली. तुम्हाला माहितच आहे, रात्री अचानक माझी तब्येत खराब झाली होती, त्यामुळे मला सलाईन लावा लागली. आणि सलाईन लावल्यानंतर अश्विनी मला इकडे आदितीताईकडे सोडलं. मग मी रात्रभर इथंच थांबली ना. आता मला जायचंय घरी. पण आदितीताईचं काय, आदितीताई उठली, पटकन आवरलं, कामाला गेली ती सकाळीच. मी राहिली एकटीच घरामध्ये. तर एवढा विश्वास पाहिजे बरं का मित्रांनो, खरंच छप्पच सांगते, एवढा विश्वास जिंकायला. आणि ही सगळी दुनियाच विश्वासावर आहे, विश्वासावर सगळं चालतं. मयंक झोपलेला आहे, बघू शकता. तर आम्ही खाली झोपलो होतो. इकडे काय पलंग नाही आम्हाला पलंग झोप लागत नाही, पण मयंक मस्त झोपलाय बाबा. तर एवढा विश्वास पाहिजे. आवरलं, डायरेक्ट घरी आली. फ्रेंड्स नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर माझा मोबाईल, मी तिकडून येत होते आदितीताईच्या घरून, लॉक लावायला गेली, मोबाईलच खाली पडला, लागलं मोबाईलला माझ्या, तुटला. खरं सुटलं त्याला लई मोठं. बरं असू द्या. मग मी आली, पटकन घरी आली. आणि इकडे आता आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. इकडे दूध तापायला ठेवलेलं आहे. रात्रीचा दूध तापवलाच नाही. आता काय माहिती खराब होतो काय, खराब झाला तर द्यावं लागेल टाकून. येईल आता परत तसा दूध झाला. आणि मयंक बघा, परत झोप लागली त्याला घरी आल्यावर. त्याची झोप नाही झाली. रात्री 12 वाजले आम्हाला झोपायला. म्हणलं झोप हो तोपर्यंत मी आवरते, आज लई महत्वाचं काम आहे. 12:30 वाजले झोपायला आम्हाला. बाई कसली काय म्हणतात त्याला, ती गारवं कसलंय. तर चला मी आवरते, मला जायचंय आज लय महत्वाचं काम आहे. आवरते पटापट. आता जरा सही जीवाला आराम नाही, करा काम, उठरी चिंता वही धंदा. चला. पडते आमच्याकडे थंडी. ही बघा कशी, तिकडून तर काहीच दिसत नाही, पार धुक्कय दिसायला लागलंय. माझे झाडं, बाई झाडं हालवून चालले झाडांचे. मनी प्लांटचं झाड. ओ काय झालं? आपण अगरबत्तीचं झाड आणू, फ्री मध्ये अगरबत्त्या भेटतील. तू एका आजोबांनी सांगितलं होतं का अगरबत्तीचं झाड असतो? हा, ह्या वाला झाड. म्हातारा आलता काय वरून? कोण? आज तू या. नाही, मग मला माहिती अगरबत्तीचं झाड. हुशार. बरं आहे, तेवढ्यांनी सगळे कामं आवरून गेली होती मी. 8:30 वाजले बघा घरी यायला. तसं मी 7 वाजता सुटली तिकडे, पण मग कामं करून घेतले यूट्यूबचे, ते राहिले होते थोडे. आणि त्यानंतर 8:30 वाजले घरी यायला. आता आवरते पटापट आणि निघायचंय. चला करा कंटिन्यू तुम्ही, आमचं आवरल्यावर बोलू. चहा पाणी. आणि इकडे दूध तापवायला ठेवलं. आता दुसरं दूध आला, पाणी तापलेलं आहे. आता मी चालले आंघोळीला. त्या अगोदर हे बघा, मयंक कुठला आता ब्रश करतोय. हे लाडू डिंकाचे लय टेस्टी आहेत, भारी आहेत. म्हटलं खाऊन बघावं एक. मयंकला खा म्हणतात, मला आवडले नाही म्हणतो. याला बळजबरी कोंबणार आहे मी आता, कारण हे खाणं गरजेचं असतं. थंडीच्या दिवसामध्ये चांगले असतात नाही का. सगळे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये, एकदम तुपामध्ये आहेत. तुम्हाला आवडले ना? मग नाही कसं काय म्हणतो? वा रे वा. तर मित्रांनो, मयंकच्या बड्डेचा केक नाही का बनवायला ऑर्डर दिला होता मी, त्या ताईने बनवले हे लाडू. ते स्वतः बनवते. कोणाला ऑर्डर द्यायची असतील तर मला सांगा. 850 रुपये किलो आहेत, तुम्हाला भेटून जातील ऑनलाईन. ठीक आहे. छान बनवले, एकदम टेस्टी आहेत. का मग या इडली खायला. मयंक इडली खातोय. कशी वाटली इडली? आवडली का? हा, कोणी केली रे इडली? हा, नाही माहिती.
वरच्या मावशीन केली ना? ते वरच्या ताईने दिली इडली. चल आंघोळीला पाणी टाकलंय. डिंग बरं लवकर उठ. टाइमपास नको करू. उठ लवकर. डिंग 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 डिंग. कोई रोक सके तो रोक ले, मैं नाचती छम 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 छम, पालकी में होके सवार चली रे. मित्रांनो, कसं दिसतोय हा टॉप बघा. हा टॉप मी तुळशीबागेतून घेतलेला आहे 300 रुपयाला. तर कसं दिसतोय मला नक्की सांगा. आदिती ताई म्हणते एकदम असे लूज लूज कपडे घालत जा, छान दिसतात तुला. तर मला सांगा खरंच चांगलं दिसतंय का? आता मयमचं बी आवरलंय, माझं बी आवरलंय. तर आता आम्ही निघतोय. आम्हाला जायचं एका ठिकाणी मीटिंगला. करा कंटिन्यू. सांगा टॉप कसा दिसतोय. थोडंसं असं करे कॅमेरा. आता दिसेल बघ दुरून. हाँ अभी दिख रहा है क्या? हाँ. वो भी मैंने ये फिट वाले जीन्स के ऊपर डाला है ना, इसीलिए. तो मला असले ढिल्ले कपडे आवडत नाही बघा, किती ढिल्ले. मग आदिती ताई म्हणते नाही नाही लूजच छान दिसतात कपडे. लूज तर लूज. मग कोई रोक सके तो रोक ले, मैं नाचती छम 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 छम, पालकी में होके सवार. पालखी बाहेर उभी आहे. चला निघा. तर मित्रांनो कसा दिसतोय माझा चष्मा सांगा. आवडलेला आहे. कोण म्हणाल का मी आजारी होती काल? हो रे. कोण म्हणाल का मी आजारी होती काल, सलाईन लावून आली. मैं ऐसी ही हूँ, मैं क्या करू. मला सगळी पावर स्वामींमुळे येते. श्री स्वामी समर्थ. चला सांगा. स्वामी चला आमच्यासोबत. स्वामी चला आमच्यासोबत. आम्ही चाललोय बाहेर. महत्वाचं काम आहे. तुमचा आशीर्वाद असू द्या. चल रे. गाडी आदिती ताईकडून आली आणि घरातलं पटकन आवरलं आणि मला जायचं होतं एका ठिकाणी. तर इकडे मी एका मीटिंगला आलेली आहे. लवकरच तुम्हाला गुड न्यूज कळवणार आहे. तर सगळ्यांचा सपोर्ट, प्रेम, आशीर्वाद राहू द्या आणि जे काम मी हातात घेतलंय ते सक्सेस होऊन जाऊ द्या. मला कोणीतरी म्हणले कमेंटमध्ये, आदिती ताईचं तुझं नातं छान आहे, त्या नात्याला नजर नको लागायला, त्यामुळे आदिती ताईला लपवून ठेव म्हणले. बाबा पण आमची आदिती ताई एवढी सुंदर आहे का तिला लपवूच वाटत नाही, काय करावा. तर असं असतं बघा मित्रांनो. एक विश्वास असतो ना, तो विश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि विश्वासावर ही दुनिया चालते. किती विश्वासाने तिने तिचं घर माझ्या भरोश्यावर सोडला. त्यानंतर किती माझ्या प्रत्येक सुखा दुःखा, संकटात, वाईट काळात, चांगल्या काळात नेहमी ती उभी असते. नेहमी चांगला वाईटचा फरक मला सांगत असते. तर आम्ही इकडे नंतर ब्राउनी, मयंकला ब्राउनी खायची होती तर ब्राउनी ऑर्डर केली. जेवण वगैरे झालं, मस्त लंच केला आणि एक मीटिंग झालेली आहे त्याची गुड न्यूज. किती सुंदर दिसते आदिती ताई नाही का? भारी दिसतात ना. या ब्राउनी खायला. दमानी दमानी जरा दमानी फुकून फुकून. त्या दिवशी असलं चटका लागला मला जी बोलायला मी हॉटेलला गेली. एवढं बरं मस्त ते खालचं. प्लेट गरम केली लोकांना. चला फ्रेंड्स निघालो आता आम्ही. आणि हे कात्रज कोंडवा बायपासची गर्दी. गर्दी बघितली का? असल्या गर्दीमध्ये तर लई जीवावर येते. शनिवारी रविवारी विचारूच नका गर्दी. काय रे? आमचं एक काम होतं झालं. आता चाललोय आम्ही. चला घरी. वैतागला मयंग लय वैतागला. चला. तर मग अशी आली मी तिकडून आणि जे झोपली तो झोपलीच. थोडंसं आराम बी पाहिजे जीवाला नाही का. एकतर सलाईन लावली काल, त्यात गोळ्या बिड्या घेऊन मग झोप लागते. मग झोपली थोड्या वेळ. आता उठली. आता 5:45 वाजले. मयंकला तिकडंच खेळायला सोडलं होतं. तिकडंच खेळतोय अजून रस्त्यावरच. आता कामं आवरायची आहेत म्हणलं. आता नाविलाज उठावंच लागतं. कामं आवरावेच लागतात, पर्याय नाही नाही का. किती दुखलं सुखलं तरी कामं तर करावं लागेल. पण आदिती ताईने लय आधार दिला बाई काल. एवढं बरं वाटलं ना. असं नाही का कधीतरी कोणाच्या हातचं जेवण भेटलं की बरं वाटतं. रोज आपण करून खायचं. असं आजारी पडल्यावर तरी बिचारी सांभाळून घेते. आजारीच नाही, ज्या ज्या सिच्युएशनला मला तिच्या मदतीची गरज लागली ना, त्या त्या सिच्युएशनला तिने मदत केलेली आहे. खरंच आजच्या या स्वार्थी जगामध्ये ना असं मी स्वार्थ जीव लावणारे भेटायला नशीब लागतेत. आणि मला सांगा ना, तिला काय स्वार्थ आहे का माझ्याकडून? तिला का पैसे पाण्याचा स्वार्थ आहे? उलट तीच खर्च करते. तिला ना पैसे पाण्याचा स्वार्थ माझ्याकडं, ना तिला सोशल मीडियाचा स्वार्थ, ना कशाचा स्वार्थ. तरीसुद्धा बिचारी दुखते. आदित्य दुखते म्हणलं की चल सलाईन लावायला लगेच नेते. पण विषय काल काय झाला होता, काल नाही नेलं तिने मला. आणि मी तिला सांगितलं सुद्धा नाही. जाऊन ॲडमिट झाली पण मी तिला सांगितलं नाही. नंतर मयंकला पाठवलेलं आहे. मी दुसऱ्यांना बोलवून घेतलं.
तर तिला सांगितलं नाही याच्यासाठी, कारण मला माहिती होतं तिचे हातपाय दुखते, तिचं बी चालू होतं धावपळ. तिला सगळीकडे लक्ष द्यावं लागते, तिच्या मागं लई धावपळ आहे, जिम्मेदारी आहे. त्याच्यामुळे म्हणलं कशाला हिला त्रास द्यायचा एवढ्याशा गोष्टीसाठी. मग नाही सांगितलं. आणि मग नाही सांगितलं की खवळली माझ्यावर. मला सांगितलं नाही, एकटी जाऊन ॲडमिट झाली. म्हणलं राहू द्या आता पोराला बघ. मग गेली तिकडं, जेवली रात्री, तिकडं झोपली. मग सकाळी उठून आली. सांगा. तर एक गोष्ट नोटीस केली, खरं आहे बरं का, एवढं कमवून काय फायदा? कमवून म्हणजे फक्त पैसेच नाही बरं का, माणसं. आता एवढी सोशल मीडिया आहे, नको तेवढे फॉलोअर्स आहे, सगळं आहे, सगळे ताई काळजी घे, जीव म्हणजे हे करतात. पण कोणीतरी फोन केलं का असं? हां, मोजके 2-3 होते, आमच्या बिल्डिंगमधले होते 2-3. त्यानंतर बाकी होते ते आयशू झाली वगैरे, मॉडरेटर लाईव्हचे लोक. बाकी बापरे, ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांच्या कोणाचेच फोन नाही आलेत माहिती का. म्हणजे किती विचार करा. तर असं खरं आहे, कोण कोणाचं नसतं. आपलं शेवटी दुखणं आपल्यालाच बघावं लागतं. आणि जाऊ द्या, अशाच वेळेस कळतंय ना. पण काही असो, आधी ती ताईंनी साथ दिली राव. ती म्हणजे ती खूप जगावेगळी, ग्रेट आहे. शब्द नाहीच तिच्यासाठी बोलायला. एवढं चांगलं भारी समजून सांगत असते. करिश्मा कोणाला नाही सांगायचे आपले दुःख, स्वामींना सांगायचे. स्वामी ऐकतात, स्वामी तुझ्यासोबत आहेत. खूप छान सांगते बिचारी. तर चला असू द्या, आता माझे कामं आवरायचे पडलेत. चहा प्याव म्हणलं, ते झोप लागल्यासारखीच व्हायला लागली मला, सारखीच गोळ्यामुळे होते काय माहिती. आणि टॉप कसा वाटला तुम्हाला सांगा. हे पहा, राडा पडलाय, अजून आवरलं नाही काहीच. टॉप कसा वाटला सांगा, छान दिसतोय का? ह्याच्यावर फॉर्मल पॅन्ट घेतली होती मी, पण कोणती आपलं असं क्रीम कलरची आहे. तर ते आमच्या मालकीनबाई म्हणजे आहे, त्यांना लईच कळतं त्यातलं. तर ते म्हणले नको, असलं नको, ब्लॅक कलरची आणा म्हणे, फॉर्मलच घालायची असेल तर. आता ते परत तुळशीबागेत जाऊन चेंज करायची पॅन्ट, कारण एवढं लांब ते तुळशीबाग काही जवळ नाही आहे बाबा. मग आता जेव्हा जाणं होईल तेव्हा चेंज करून आणेल, तेव्हा यूज करेल. तर चला मग कसा वाटला टॉप. हे टॉप घ्यायला गेली ती तुळशीबागेत. आता बरं वाटते मला. म्हणजे काल तर अजिबात शरीरात ताकदच राहिली नव्हती, असं हातपाय गुडून गेल्यासारखे वाटत होते ना, डायरेक्ट हातापायात जीवच नव्हता. आत्ता बरं वाटते बघा एकदम. म्हणजे आज गाडी चालवली मी, काल गाडी चालवायची कॅपॅसिटी नव्हती एवढी. म्हणजे डायरेक्ट चक्कर आले कामं आवरल्यावर. ॲडमिट नसते झाले ना काल, तर मग काय खरं नव्हतं माझं. आता चला व्यवस्थित खाण्यापिण्याकडे लक्ष देते, एकदम टाईम टू टाईम खायचं. भले ते 24 तास तोंड चालू का ठेवणं होईना, काही ना काही थोडं 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 कंटिन्यू चालू ठेवायचं. तर चला असू द्या. चला आता मला भांडे घासायचे, जास्त काही भांडे पण नाही, जास्त कपडे पण नाही, काही नाही, कामं काहीच नाही आवरायचे. हे सोशल मीडियाचे कामं राहिले होते तेवढे आवरून घेतले. आता थोडंसं घरातलं, जोपर्यंत घर असं चकाचक करत नाही तोपर्यंत मला बरं वाटत नाही. तर चला करा कंटिन्यू, बोलते थोड्या वेळाने. चहा ठेवते आता, मस्त चहा पेते, फ्रेश वाटेल, मग आवरते काम. चला मग. थंडी वाजून राहिली मला, तर माझ्याकडून होईल पॉसिबल तेवढे कामं आवरलेत. त्यानंतर आता वरण टाकायचं आहे फक्त, किंवा मग साबुदाणा टाकलं आहे, ते साबुदाणाच करणार आहे. दुपारचं हॉटेलमधून भात आणलं होतं तिकडे गेलतो तेव्हा. तर मित्रांनो, एक गोष्ट शेअर करायची मला, ती म्हणजे अशी की आज जी मीटिंग झालेली आहे ना, त्याबद्दल एकतर सगळ्यांनी पॉझिटिव्ह वाईब्स द्या आणि आशीर्वाद द्या आणि स्वामींकडे प्रार्थना करा की तेवढं काम जर झालं ना माझं आजच्या मीटिंगवरचं, शपथ सांगते ना, पूर्ण लाईफ बदलून जाईल, पूर्ण लाईफ चेंज होऊन जाईल. खूप म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत, विचार पण केला नसणार तुम्ही पण किंवा मी पण. एवढं छान होईल सगळं, फक्त तेवढं काम झालं पाहिजे. कारण काही काही लोक आहेत ना, उगाच नजर लावते यार मग काही शेअर केल्यावर, आणि माझ्या मनात तुम्हाला माहिती काहीच राहत नाही. जे आहे ते होऊन येतं नको, मी शेअर करून टाकते. हा ना, आनंदच कंट्रोल होत नाही मला. आणि शेवटी आपल्या फॅमिलीला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? तुमच्याशिवाय कोण आहे? त्याच्यामुळं मग ठीक आहे, असो, आजचं काम पूर्ण झालं पाहिजे. स्वामींकडे प्रार्थना करते आणि सगळ्यांनी पॉझिटिव्ह वेव्ह द्या. तुम्ही पण प्रार्थना करा आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्या. छान मला कमेंटमध्ये सांगा. आणि काय सांगू तुम्हाला, खूप छान होऊन जाईल, सगळे स्वप्न पूर्ण होतील. तर हे बावला कसा दिसतोय सांगा. हा राव, याचा आवाज वेगळा येतो. मयंक म्हणत होता, मयंक खेळायला गेलाय आता. तर कसा आहे ससा हा?
ससा ससा दिसतो कसा. तुम्हाला कोणता ससा आवडला? तो ससा दुसरावाला तो घालून गेलाय, हा ससा आवडला का तो ससा आवडला? करा पटापटा कमेंट. तर छान प्रकारे आज मीटिंग झाली, छान वाटलं एकदम. म्हणजे हाय महत्त्वाचा विषय, बाकी तर आपलं चालूच राहते. कशी काय तब्येत खराब झाली तेच कळलं नाही मला. फक्त एवढं वाटते की नाही का सगळं ठीक आहे. आता मी एकटीच आहे करणारी धावपळ का. मी काय व्यक्ती एक आणि काम अनेक अशी गोष्ट आहे. कुठं कुठं हँडल करणार सांगा बरं. मी काय मशीन बिशीन आहे काय? हे काम झालं का ते काम झालं का ते. माणसाला थोडासा आराम पाहिजे, तेव्हा परत एनर्जी भेटते काम करण्यासाठी. पण आरामच नाही भेटलं कंटिन्यू काम म्हणल्यावर माणूस असं होऊन जाईल ना, पूर्ण हातपाय गळून गेले. तसंच झालं. मग सलाईन लावली तेव्हा आता बरं वाटते. म्हणजे गालवर आले का मला असं वाटायला लागलंय. लगेच काही येणार नाही बनाना शेक पिऊन, पण ह्या सलाईनमुळे असं वाटायला लागलं मला. सलाईनमुळं, कारण सलाईनमुळं काय होतं हातपाय फुलते असं म्हणते. हाताला पायाला काही नाही झालं, पण हे तोंडाचं असं फुलल्यावानी दिसायला लागलंय मला. तुम्हाला काय वाटतं सांगा मला कमेंटमध्ये पटपट. आता आपल्या लाईव्हचं टायमिंग होईल, टाईम आहे तरी. तोपर्यंत उद्याचा 2 व्हिडिओ पेंडिंग पडलेले आहेत आता, कारण मी आजारी पडली होती. त्याच्या 1 दिवसा अगोदर व्हिडिओ एडिटिंग झालीच नाही माझी, कारण अख्खा दिवस माझा तुळशीबागेत गेला होता. त्याच्यामुळे मग व्हिडिओ एडिटिंग झाली नाही. तर तो एक व्हिडिओ आणि आजचा असं म्हणजे डायरेक्ट 2 व्हिडिओ पेंडिंग पडलेले. टायमिंगवर पडतच नाही आहेत व्हिडिओ. आणि कोणीतरी मला म्हणत होते, व्हॉट्सअपला मेसेज केला वाटतं की करिश्मा जेव्हा तू व्हिडिओ टाकते ना तर एका कोपऱ्यामध्ये कुठंतरी त्या व्हिडिओच्या तारीख लिहून टाकत जा की कोणत्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, म्हणजे आम्हाला पण समजायला सोपं पडेल. तर मी प्रयत्न करील बरं का. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्कीच सांगा. बाकी मयंकच्या चॅनलवर व्हिडिओ आपल्याला लवकरच कंटिन्यू करायचे आहेत, माझी खूप इच्छा आहे. पण काय आता हे असलं धावपळीमुळं मला टाईम भेटत नाही ना, आणि थोडासा जीवाला आराम नाही भेटला की मग काय, जर आराम नसला ती अशी तब्येत खराब होते. आणि तब्येत खराब झाल्यावर तर मग काय काम नाही करू शकणार आहे ना. त्याच्यामुळं तब्येतीला जपावं लागते. आता एकच ठरवलं, नुसता खाणे का, लाजणे का नाही, हाई घाई करने का नहीं, नुसता खाने का और तब्येत बनवणे का. जब तब्येत होंगी सब अच्छा होएगा, है ना, असंच ना. तर हाय हाय हा टॉप माझ्यावर किती भारी दिसायला लागलाय ना. तर चला आता येते लाईव्हला आणि मग आपण कंटिन्यू करू लाईव्ह झाल्यानंतर. चला मग. टॉप आलेली आहे, लाईव्ह घेतली मी आत्ता, आणि आता भूक लागली. आता जेवण करते परत. भूक लागली, आज काय झालं काय माहिती, नुसतीच भूक लागायला लागली मला. नाटकं करतोय बघा कसले. तर आता मी जेवण करते आणि झोपते. कसं वाटलं आमचा आजचा व्हिडिओ सांगा. आजचं जे काम होतं, आज जी मीटिंग झाली ते काम आमचं होऊन जाऊ असं तुम्ही देवाला प्रार्थना करा. जे लोक वाईट चित्तात त्यांचं स्वतःच वाईट होत असतं, कारण जे लोक दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतात ना त्यांचं ते स्वतः खड्ड्यामध्ये पडत असतात म्हणतात. तर आपण कोणाचं वाईट चितत नाही. उलट मी म्हणते माझं चांगलं होऊ, सगळ्यांचं चांगलं होऊ. पहिले सगळ्यांचं चांगलं होऊ, नंतर माझं चांगलं होऊ. पण नाही का, कोणाचं वाईट नाही चितायचं. तर चला आता मयंक बी झोपतोय, तुम्ही पण झोपा, मी पण झोपते. आता जेवण करते, पहिले गोळ्या औषधं घेते. गोळ्या तर घेतल्या होत्या, याला बी सर्दी झाली, याला बी दिली गोळी. झोप रे बाबा झोप, उद्या शाळा आहे बरं का. तर चला मग मित्रांनो, अशी गंमत आहे बघा आपली. तू नाटकं काऊन करतो झोपायची? झोप लागते मग झोपून राही ना. मग असं नाटकं केल्यासारखं का करतो? केस करतोय मी, झोपतोय. चला आता एक 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 काम दमादमाने आवरायचं, तब्येतीकडे लक्ष द्यायचं, खायचं प्यायचं, स्ट्रॉंग राहायचं, तेव्हा दुसरे कामं होतील. कारण एकदा म्हणजे तब्येतीचा विषय झाला ना, मग संपला विषय. मग आपण दुसरं काहीच करू शकत नाही. तब्येत आहे तर सगळं काही आहे, तब्येत नाही तर काहीच नाही, नाही का मित्रांनो. त्यामुळं काळजी घ्या. थंडीचे दिवस आलेले आहेत, मोजे बिजे घालून झोपत जा. जेवण वगैरे केलं, लाईट गेली होती त्यामुळे व्हिडिओ शूट करायचा राहूनच गेला. मग आता झोपत होती, मग लाईट आली, म्हणलं चला आपला व्हिडिओ एंड करून द्यावा. तर असं गेला आजचा दिवस. जास्त काही धावपळ केली नाही, जीवाचे हाल काही मला करायचे नाही. स्वतःकडं खाऊन पिऊन सुखी राहायचं, लक्ष द्यायचं. आणि कसं आहे, हातपाय आहेत तर काम होईल, हातपायच नाही तर मग काम कसं होणार. मग परत बघा असं अशक्तपणा आला होता, हातापायात जीव नव्हता राहिला. तर मग आधी तब्येतीला जपायचं आणि मग कामं करायचे, नाही का. तर असं गेला आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ मला सांगा, सपोर्ट करत जा. सगळे सपोर्ट करत आहेत त्याबद्दल थँक्यू सो मच. खूप छान. आपले बघा 3 दिवसामध्ये अक्षरशः 2च दिवसामध्ये
अक्षरशः 3000 फॉलोअर्स वाढले माहिती का, म्हणजे सबस्क्राईब. एक शॉर्ट व्हिडिओ आहे, खूप व्हायरल होत आहे. तर थँक्यू सो मच. जास्तीत जास्त अजून शेअर करा, अजून 2-3 व्हिडिओ येतील तर सपोर्ट करा. ओके, तर चला लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज भेटणार आहे. लवकरच सगळ्यांनी प्रार्थना करा, ते काम होऊन जाऊ द्या माझं पूर्ण, मग तर काय विषयच नाही. तर चला झोपते आता मी, तुम्ही पण झोपा, मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.